उन्हाळा म्हटलं की रोज काहीतरी थंड प्यायला हवं, पण रोज एकच प्रकार सरबताचा असून कसं चालेल बरं. रोज काहीतरी वेगळं असायला हवं ना थंड पिण्यामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अप्रतिम चवीचं असं एक पेय, जे महिनाभरसुद्धा आपण पिऊ शकतो. एकदा करून ठेवले की महिनाभर कधीही प्या. तर त्यासाठी मी इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं सोबत पुदिना घेतलेला आहे, म्हणजे साधारण 50 ग्रॅम पुदिना आहे. आणि कैरी जी आहे ती अर्धा किलो आहे. आता कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि वरची साल काढून टाकायची. आता असं केल्याने कैरी पटकन शिजली जाते आणि सालीमध्ये जो जाडसरपणा असतो तो निघून जातो. हलक्या हाताने साल काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण कैरीला असे उभे आडवे काप द्यायचे आहेत. तर साल संपूर्ण काढून झालेली आहे आपली बघा. आता आपण काप देऊया, उभे किंवा आडवे तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही कैरीला काप द्या. आता याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. काप द्यायचे कैरीला आणि कैरी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालायचं. आता ह्या 2 कैऱ्यांसाठी आपण 1 कप पाणी वापरणार आहोत. इकडे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे मी. 1 कप पाणी घालूया. कैऱ्या याच्यामध्ये घालून झाकण लावायचं आणि 6 ते 7 शिट्ट्या द्यायच्या. एवढ्या शिट्टीमध्ये आंबा छान शिजून असा गळला जातो आणि कोई बाजूला होते. झाकण घालूया आणि आपण पुढची तयारी करूया. तर जो पुदिना होता आपण पुसून ठेवला होता हलकासा, आता याला कापडामध्ये म्हणजे रुमालामध्ये घालून थोडंसं पॅक करून ठेवूया, म्हणजे त्याला जे उरलेलं पाणी आहे ते कापड शोषून घेईल आणि पूर्ण असा कोरडा होईल पुदिना. तर इकडे शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. कुकर थंड होते तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची. अर्धा किलो कैरीसाठी अर्धा किलो साखर घालायची कढईमध्ये आणि हे मेजरमेंट आहे ते 250 ml आहे. त्या हिशोबाने मी साखर घेतलेली आहे आणि त्याच हिशोबाने पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घातले, परत अर्धा कप पाणी घालायचं, म्हणजे जवळजवळ 300 मिली पाणी घातलं याच्यामध्ये. आता साखर विरघळती आहे तोपर्यंत आपण शिजवून घेतलेला आंबा बघूया. मंद गॅसवरती साखर ठेवायची, छान विरघळली जाते आणि आंबासुद्धा थंड झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की काप का द्यायचे, तर काप ह्यासाठी द्यायचे आंबा पूर्ण शिजला जातो आणि आंब्याचा जो गर आहे तो व्यवस्थित निघतो आणि शिजलासुद्धा व्यवस्थित जातो. त्यासाठी आंब्याला काप काढून घ्यायचे. तर छान असा आंबा शिजलेला आहे, गर पूर्ण आपण काढून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे. तर किती घट्ट आहे तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये घालायचा स्वच्छ करून घेतलेला हा पुदिना. पाणी बघा, पूर्ण पुदिन्याचं पाणी आटलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हे दोन्ही एकत्र छान असं वाटून घ्यायचं. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं पेशन्स ठेवावं लागतं वाटताना, कारण थोडंसं 2-3 वेळा हलवून याला वाटून घ्यायला लागतं. झाकण घालायचं आणि छान असं ह्याला वाटून घ्यायचं. आता समजा कधी वाटताना हे थोडंसं मोठं राहिलं तर तुम्ही चाळणीने सुद्धा याला गाळून घेऊ शकता. तर वाटण झालेलं आहे आणि बघू शकता किती छान अशी याची पेस्ट तयार झाली आहे. रंगसुद्धा किती छान आला आहे बघा. अशी बारीक पेस्ट होतेच, थोडंसं पेशन्स ठेवायचे आणि वाटून घ्यायचं. तर हे तयार झालेलं आहे आपलं. आता आपण गॅसवरती ठेवलेली साखर बघूया विरघळली आहे का. हे सगळं होईपर्यंत साखर छान विरघळली जाते. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती आणि साखर बघू शकता तुम्ही, अजून उकळी आली नाही आहे, पण साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हा आंब्याचा गर मिक्स करून घेऊया आणि छान असे याला उकळी येऊ देऊया. आता आंब्याचा गर घातल्यानंतर सतत ह्याला ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नाहीतर हे वरती येऊ शकतं. सतत ढवळत त्याला एक उकळी आणायची आणि याच्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. तर उकळी येताना थोडासा फेस येतो याला, पण काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता उकळी येते याला. आता गॅस एकदम स्लो करायचा. 2 मिनटं छान हे शिजू द्यायचं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. तर तुम्ही बघू शकता किती घट्ट झालं हे. अगदी 3 मिनटं शिजल्यानंतर हे इतकं छान असं घट्ट झालेलं आहे. आता याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, थोडंसं चिकट करायचं आहे. चेक करायचं मध्ये मध्ये, गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची. आता याच्यामध्ये घालायची फ्लेवरसाठी 1 चमचा जिरे पावडर, अर्धा ते पाऊण चमचा मिरे पावडर घालायची. दोन्ही पावडरी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं
नंतर घालायचा याच्यामध्ये थोडासा फूड कलर, म्हणजे याचा रंग एकदम छान असा हिरवा तयार होतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडासा म्हणजे अगदी 1 चिमूट फूड कलर घालायचा आहे. तर कलर घातल्यानंतर व्यवस्थित फिरवून घ्यायचं, हे ढवळून छान असा रंग येतो ह्याला. आता हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं 1 लिंबूचं रस. तर त्यासाठी मी इथे छोटा लिंबू घेतलेला आहे. बाजारामध्ये खूप प्रकारचे लिंबू असतात, मोठा छोटा. तर मी छोटा 1.5 लिंबू याच्यामध्ये पिळून घालणार आहे, म्हणजे जवळजवळ 2 चमचे लिंबाचा रस याच्यामध्ये जाणार आहे. आता लिंबाचा रस का घालायचा, तर समजा हे सगळं करताना आपलं मिश्रण पुढे गेलं किंवा साखरेचा पाक झाला, तर नंतर त्याची साखर बनू नये किंवा साखरेचे त्याच्यामध्ये क्रिस्टल म्हणजे खडे बनू नयेत म्हणून लिंबू रस घालायचा आहे. तो जवळजवळ 2 चमचे लिंबू रस घालायचा याच्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा. आणि अशा प्रकारे आपला हा मिंट मँगो सरबत तयार झालेला आहे. थंड झाला की हवाबंद जारमध्ये भरून ठेवायचा आणि आपल्याला हवा तेव्हा सरबत करून प्यायचा. 1 ग्लासमध्ये साधारणतः तुम्ही 2 ते 3 चमचे म्हणजे छोटे पोहे खायचे चमचे टाकले तरी 1 ग्लास त्याचा सरबत तयार होतो. आणि हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 ग्लास सरबत तयार होतो. खूप छान असं हे मिश्रण झालेलं आहे. थोडंसं चिकट व्हायला पाहिजे, पण पाक नाही व्हायला पाहिजे. अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं ह्याला. थंड झाल्यानंतर हवाबंद जारमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालेल. थंड झालेलं आहे मिश्रण आपलं. आता एका जारमध्ये भरूया. जारमध्ये भरूनसुद्धा मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता आपण सरबत तयार करूया. तर इथे मी 3 ग्लास घेतलेले आहेत. आवडीनुसार आईस घालायचा, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साधारणतः 3-3.5 चमचे तयार करून घेतलेलं सरबत घालायचं आणि असा हा आपला छान मिंट मँगो सरबत तयार झालेला आहे. उन्हाळ्यामधला थंड पदार्थ, अप्रतिम चवीचा. अशाच मँगो सरबतप्रमाणे आपण रूअफजासुद्धा करून ठेवू शकतो. मी एक छोटा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. रूअफजा नक्की बघा. तो सुद्धा असाच बनवून ठेवायचा आणि आपल्याला हवा तेव्हा त्याचा सरबत करून प्यायचा. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा बनवा आणि पिऊन बघा. खूप छान असा सरबत तयार होतो. रेसिपी आवडली तर कमेंट जरूर करा. हे प्रीमिक्स एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर सरबत प्या. भेटूयात परत एखाद्या अशा छानशा रेसिपीसोबत.